नमस्कार, मी तुषार शेटे. दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहूयात या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे संजय राऊतांच्या संदर्भातली. ठाण्यातल्या गुंडाला राऊतांची सुपारी दिली गेलेली आहे. आपल्याला जीवे ठार मारण्याचा आरोप केला गेलाय. गुंड राजा ठाकूरची संजय राऊतांना भीती वाटती आहे. संजय राऊत यांनी तक्रार केलेली आहे. गुंड राजा ठाकूर आपल्या मागावरती असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. या संदर्भात संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी स्वतःच्या कमी केलेल्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपनंही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. ठाण्यातल्या गुंडाला संजय राऊतांची सुपारी दिली गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नेमकं काय प्रकरण आहे आणि राऊतांची सुपारी नेमकी कशासाठी दिली गेलेली आहे? शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी त्यांची सुरक्षा जी आहे ती कमी करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यांनी जीव गमवण्याचा प्रयत्न करून त्यांना तसं प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि गुंड राजा ठाकूर याला सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचे देखील त्यांनी त्याच्या पत्रामध्ये जे आहे ते नमूद केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीविताला धोका असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिलेली आहे राजा ठाकूर याला आपल्याला मारण्यासंदर्भात, आणि त्या संदर्भातली कल्पना त्यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे असं पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. अगदी खरे उदय, संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे विरुद्ध संजय राऊत हा वाद अनेकदा वाढलेला आपल्याला दिसलेला आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांच्यावरती आरोप करण्याचं नेमकं कारण काय आहे आणि हा राजा ठाकूर गुंड जो आरोप करतायत संजय राऊत तो नेमका आहे तरी कोण? गुंड राजा ठाकूर याच्याबद्दल अजून कुठलीही माहिती समोर आली नाहीये. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सध्या तब्येत बरी नसल्यामुळे ते उपचार घेत असल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यांचं नाव घेऊन त्यांनी पत्रामध्ये तसं नमूद केलेलं आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिलेली आहे गुंड राजा ठाकूर याला, आणि त्यांच्याकडनं मला जीविताला धोका असल्याचं संजय राऊत यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे. तसं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे. आता पोलीस या संदर्भात काय कारवाई करतायत हे पाहावं लागणार. गृहमंत्रालय देखील त्या पत्राची किती गंभीर्याने दखल घेते हे पाहावं लागणार आहे. संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्थेमध्ये या पत्रानंतर वाढ करण्यात येते का हे देखील आता पाहावं लागेल. अगदी खरंय उदय, हाच एक प्रश्न तुला पुढे विचारायचा होता की गेल्या जेव्हा राज्यात सत्तांतर झालं, सत्ता बदल झालं, त्यानंतर मवियाच्या नेत्यांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप मवियाचे नेते सातत्याने करताना दिसत होते आणि त्यानंतर त्यांना धमक्यांचे फोनही आले, पत्रही आले आणि त्यांच्यावरती आरोपही सुरू झालेले होते. तर पुन्हा एकदा सुरक्षा पूर्ववत करावी यासाठी केल्या गेलेली ही खेळी आहे का? पुन्हा एकदा सुरक्षा वाढवण्यात यावी असा स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये नसला तरी देखील त्यांची सुरक्षा ही कमी करण्यात आलेली आहे हे देखील त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे, जसं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि सध्या जे काय राजकारण सुरू आहे त्यामध्ये हे आपल्याला अपेक्षित असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांची आता सुरक्षा वाढवली जाते का हे पाहिलं पाहिजे. कारण याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील काही प्रमाणात असंच हल्ल्याचे प्रकार करण्यात आल्याचे समोर आले होते आणि त्यांच्या देखील सुरक्षा जी आहे ती कमी करण्यात आली होती. त्यांनी देखील तसं पत्र लिहिलं होतं. आता त्यांच्यानंतर संजय राऊत यांनी देखील असं पत्र लिहिलेलं आहे. हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र याकडनं सरकार नेमकं काय कारवाई करताय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर या संजय राऊतांच्या आरोपांवरती भाजपाचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूयात. माननीय देवेंद्रजींनी ताबडतोब या संदर्भात पोलीस विभागाला आदेश दिले पाहिजे आणि संजय राऊतांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे. किंवा जर संजय राऊतांना पोलीस स्टेशन येण्यामध्ये जर काही अडचण असेल तर पोलीस विभागाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वेळेनुसार या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे, चौकशी केली. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावरती पैसे घेऊन शिवसेनेचं धनुष्य आणि नाव शिंदेंना दिल्याचा आरोप केल्यानंतर आता थेट आमदार खासदार खरेदीसाठी महाराष्ट्रात रेड कार्ड सुरू असल्याचा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिलेली आहे. मुंबईतले नगरसेवक खरेदी करायचे असतील तर त्यांची किंमत 2 कोटी रुपये आहे. आमदारांची किंमत 50 कोटी आणि खासदारांची किंमत 75 कोटी आहे अशी किंमत त्यांनी लावलेली आहे. तर शाखा प्रमुखाची किंमत 50 लाख, त्याच्यावर असणाऱ्या लोकांची आणखी वेगळी किंमत आहे. त्यासाठी एजंटही नियुक्त केल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे.
वो लोगों ने एक रेड कार्ड बनाया है। रेड कार्ड इस राज्य में, इस देश में कभी रेड कार्ड नहीं बना था खरीद फरोश के लिए। अगर मुंबई का कॉरपोरेटर खरीदना है तो उसकी एक कीमत है 2 करोड़ रुपया। एमएलए को खरीदना है तो 50 करोड़ रुपया कीमत लगाई, रेड कार्ड लगाया है। एमपी है 75 करोड़, 75 करोड़। शाखा प्रमुख 50 लाख, उसके ऊपर और एक रेड कार्ड लगाकर एजेंट भी नियुक्त किए हैं और कमीशन पर काम करे एजेंट लोगों को तोड़ने के लिए। दिलीप लांडे बोलतायत, आपण थेट त्यांच्या याच्याकडे जाऊयात, बघूयात काय म्हणतायत ते. लोकांना चांगलं ज्ञान आहे आणि गेले अनेक महिने रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेल्या बातम्या, काही चेहरे टीव्हीवर आले तर टीव्ही बंद करतात, अशा पद्धतीच्या बातम्याबद्दल उत्तर देणं माझ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्त्याला ते बरोबर वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनंतर आता त्यांच्या मुलाला देखील टार्गेट केलं जातं. वारंवार ही चिखलफेक किंवा असे आरोप प्रत्यारोप करून काय मिळतं किंवा काय नेमकं उद्देश असावा? तुमच्या माध्यमातून एखाद्या नामांकित समाजाचा ज्यांच्यावरती विश्वास आहे, समाजाची जे संपूर्ण कुटुंब सेवा करत आहे, अशा लोकांचं नाव घेतल्यानंतरच तुमच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याची एक प्रसिद्धी मिळते. याविषयी काही चर्चा झाली श्रीकांत शिंदे यांच्याशी किंवा या संदर्भात काही तक्रार दाखल करणार आहेत काय? असे विषय चर्चेसाठी घेण्यासाठी आदरणीय माझ्या पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमचे युवा नेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे असतील, त्यांच्याकडे एवढा वेळ नाही आहे. लोकांच्या व्यथा, लोकांची सेवा, लोकांना मान सन्मान देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. तर आपण पाहतो आहोत, संजय राऊतांनी नव्यानं आरोप केलेले आहेत. सुरक्षा कमी केल्यानंतर संजय राऊतांना धमकी आलेली आहे. गुंड राजा ठाकूर या गुंडाला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावरती त्यांनी थेट आरोप केलेला आहे. राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची गोष्ट नमूद केलेली आहे. त्याचबरोबर आपली सुरक्षा व्यवस्था कमी केल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या जीवाला खरोखरच धोका आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव घेतलंय आणि हे खिळी रचले की अशी चर्चा सुरू आहे. आपल्या सोबत संजय शिरसाट जोडले गेलेले आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत ते. आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ. संजयजी, काय पहिली तुमची प्रतिक्रिया? संजय राऊत हा स्टंटबाजी करणारा नेता आहे. त्याला स्टंटबाजी करण्यामध्येच इंटरेस्ट आहे. या त्याच्या आरोपाचं एवढं सिरियस घेण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट आहे की जो श्रीकांत शिंदे हे काही कॉमन माणूस नाहीये, तो खासदार आहे. असं कुणाला सुपाऱ्या द्यायचं काम खासदार वगैरे लोक करत नसतात, परंतु स्वतःची सुरक्षा वाढवायचं, स्टंटबाजी करायचं. देवेंद्र फडणवीसला पत्र लिहिलंय, निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु या अशा प्रवृत्तीला, ही जे काही स्टंटबाजी करणारी जी प्रवृत्ती आहे ना, यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि जर त्याच्यात जर तुम्हाला तथ्य वाटलं, श्रीकांत शिंदेला जेलमध्ये टाका ना. अगदी खरं. संजयजी, फार मोठा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. जर संजय राऊतांना खरोखरच धमकी आली असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. मात्र त्याचबरोबर जे खोटे आरोप करतायत त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही या निमित्तानं मांडतायत. बरोबर आहे ना. हे कुठपर्यंत चालणार आहे? महाराष्ट्रामध्ये दुसरं काही कामं उरले नाहीत का? सुपाऱ्या द्यायचं काम काय बिहार आहे का? हा बिहार राज्य नाहीये, हे महाराष्ट्र राज्य आहे. इथं कायद्याने सर्व चालणार आहे, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. आणि मग जर अशी स्टंटबाजी करत असेल आणि महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच याची गंभीर दखल सीएम सुद्धा घेतील आणि डेप्टी सीएम सुद्धा घेतील. संजयजी, तुमचाच प्रश्न पुढे नेऊन तुम्हाला विचारायचा होता की तुम्ही म्हणतायत की राऊत स्टंटबाजी करतायत. राऊतांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की माझी सुरक्षा व्यवस्था कमी केलेली आहे. जर तुम्हाला तुमची सुरक्षा पूर्ववत करायची आहे तर तसं पत्र ते देऊ शकत होते. मात्र असा आरोप करण्याची आवश्यकता आहे का? स्टंटबाजी केल्याशिवाय सुरक्षा वाढणार नाही हे त्यांना माहिती आहे. का सुरक्षा द्यायची यांना? कोणतं हे हिट लिस्टवर आहेत कोणाच्या? काय यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे किंवा कोणत्या गुन्हेगार यांच्या पाठीशी लागलेले आहेत?
हे असे एखादं पत्र दिलं तर त्याचा परिणाम गंभीर दखल घ्यावी लागते. मग नको बाबा हे, परंतु 4 पोलीस आणखी पाठवा त्यांच्या सुरक्षितेसाठी. मग त्यांच्या गराड्यामध्ये यांना स्टेटमेंट करायला सोपं होतं. हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश असतो. धन्यवाद संजयजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर हे होते शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट ज्यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे सत्ता संघर्षातली. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं आमदार बरखास्तीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. विधानसभा अध्यक्षपद हे घटनात्मक असून अध्यक्षांच्या अधिकारात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर अध्यक्षांना 10व्या सूचीचे अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान ठाकरेंच्या बाजूने लढणारे वकील कपिल सिब्बल यांनी पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मांडला. तसंच माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बहुसंख्य सोडाच पण अल्पसंख्याक आमदार होते असं आपण म्हणू, पण ते राज्याबाहेर जाऊन आम्हीच खरा मूळ पक्ष असल्याचा दावा कसा करू शकतात असा रोखठोल सवालही त्यांनी खंडपीठासमोर उपस्थित केलेला आहे. तर ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्ता संघर्षातली आपण बातमी पाहतो आहोत. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे. तर आपण पाहतो आहोत की सत्ता संघर्षाच्या मोठी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आमदार अपात्र संदर्भातली ही सुनावणी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की आमदारांवरती कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ते अधिकार अध्यक्षांना आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्या संदर्भात युक्तिवाद जो आहे तो ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल करतायत. कपिल सिब्बल यांनी काही प्रश्न मांडलेले आहेत. पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. त्याचसोबत माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. शिंदे गटानं दावा केलेला आहे की बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत. त्यावरती त्यांनी आक्षेप नोंदवलाय. बहुसंख्य सोडाच पण अल्पसंख्याक आमदार त्यांच्या सोबत आहेत असंच म्हणावं लागेल. आणि त्यांनी राज्याबाहेर जाऊन आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा केलाय. यावरतीही कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. दुपारच्या लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला जातोय. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करताना दिसत आहेत. अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे. त्याचबरोबर आता नेमका कपिल सिब्बल कोणता युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयापुढे मांडतायत ते आपण जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय नेमकी आत्ताची बातमी आणि कोर्टात कोणत्या मुद्द्यांवरती कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत? सध्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू बैठक बोलवली आणि बैठक हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करू शकते असंही होऊ शकतं. अशा प्रकारचा दावा युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यापूर्वी ज्या पद्धतीचे सगळे घडामोडी झालेल्या या घडामोडीच्या संदर्भात निश्चितपणे निर्णय देतील. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की याच्यातून आता युक्तिवादाची दिशा निश्चित होण्यात पाहायला मिळत आहे. आणि सोबतच जर बघितलं यामध्ये की आता यातून काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, खरं आहे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केलेला आहे. जो ठाकरे गटाचा दावा होता की त्या दाव्यामध्ये ते म्हणत होते की आमदार अपात्रतेची कारवाई करावी आणि या संदर्भात ते सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत. आणि आता त्यावरती हे स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे की आमदाराच्या बरखास्ती संदर्भात किंवा त्यांच्या अपात्रे संदर्भात जर काही कारवाई करायची असतील तर ते अधिकार हे संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांना आहेत. मात्र त्यावरती कपिल सिब्बल यांनी आरोप प्रत्यारोप केलेले होते. त्यांनी युक्तिवाद केलेला होता.
त्यांचा दावा असा होता की आमदार जे बाहेर जाऊन दावा करतायत तो योग्य नाहीये आणि पुन्हा आता लंच ब्रेक नंतर ही सुनावणी सुरू झालेली आहे. बरोबर आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात जर याच्या घडामोडीला की कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं, तो कोर्टाचा निर्णय नव्हता की घटनापीठ हे विधानसभा अध्यक्षाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकतात, हे एक प्रकारचं निरीक्षण होतं. असे अनेक निरीक्षण सुनावणीच्या दरम्यान येत असतात. त्यामुळे या निरीक्षणाच्या संदर्भात आपण आदेश म्हणता येणार नाही. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत. हस्तक्षेप याचिका दाखल केली या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्यांच्यात चर्चा करूया. काय झालेलं आहे अजून तरी ठाकरे गटाकडून आर्ग्युमेंट चालू आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. कपिल सिब्बल यांनी जेव्हा आर्ग्युमेंट केली तेव्हा जजेसनी निरीक्षण सुद्धा नोंदवलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही पार्ट फर्स्टमध्ये म्हणजे बिफोर लंच आर्ग्युमेंट करत होता त्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे असं सांगत होता विधानसभा स्पीकरच्या संदर्भात, आणि त्याचनंतर तुम्ही जेव्हा न्यू इलेक्टेड स्पीकर येतात त्या संदर्भात इलिगली कसं म्हणू शकता. म्हणजे मग नंतर कपिल सिब्बल यांनी कार्यपद्धतीविषयी म्हणजे फंक्शनिंग विषयी प्रश्न उपस्थित केला आणि ती आर्ग्युमेंट पुढे गेली. म्हणजेच आता इलेक्शन त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्या डिस्क्वालिफिकेशन यात 2-3 पिटिशन आहेत ती पेंडिंग माननीय सर्वोच्च न्यायालयात. एक सर्वात सुरुवातीला 16 आमदाराचं डिस्क्वालिफिकेशनचं जे नोटीस इश्यू केली होती त्यानंतर सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गट आला होता आणि त्यांनी त्यावर स्टे घेऊन म्हणजेच त्यावर त्यांना दिलासा मिळाला आणि त्याच इटीच चालू आहे. सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयात ते पेंडिंग आहे. त्याचबरोबर त्यांनी असं जेव्हा अधिवेशन झालं आणि अधिवेशनामध्ये न्यू इलेक्टेड झाले अध्यक्ष स्पीकर, त्यावेळेस त्याच्यानंतर पुन्हा एकदा भारत गोगोले यांनी व्हीप जारी केला आणि त्याचबरोबर सुनील प्रभू यांनी ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदे गटाकडून भारत गोगोले यांनी व्हीप जारी केला एकमेकावर. त्यानंतर सुद्धा डिस्क्वालिफिकेशनचा जो विषय आहे तो सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आले. अजूनपर्यंत दोनदा हे डिस्क्वालिफिकेशनसाठी पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयात आलेले आहे. अजून सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलं की अजून एकदा आता शिंदे गटाकडे सेना गेल्या कारणाने अजून सुद्धा ही परिस्थिती उद्भवू शकते. अजूनही युक्तिवाद सुरू आहे अशा प्रकारची माहिती ॲडव्होकेट राज पाटील यांनी दिली आहे. कोर्टात काय सुरू आहे, महत्त्वाचं म्हणजे ही साधारणतः 4 वाजेपर्यंत सुनावणी चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे या घडामोडीत हे अत्यंत ठरतंय की आता या सगळ्यांमध्ये काय महत्त्वाच्या सूचना किंवा निरीक्षण कोर्ट नोंदवतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी खरं प्रशांत, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं सुनावणी सुरू राहणार आहे आणि सुनावणीचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतच राहाल. तुर्तास धन्यवाद आणि वळूयात आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या संदर्भातली. भगतसिंग कोश्यारी यांना 12 आमदारांच्या यादीसाठी धमकीवजा पत्र देण्यात आलेलं होतं आणि पत्रातून धमकी दिली गेल्यामुळे मी 12 आमदारांची नियुक्ती केली नाही असा गौप्यस्फोट माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेला आहे. यानंतर आता या प्रकरणावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते पत्र अजित पवारांनी लिहिलेलं नाही तर ते पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे. तसंच राज्यपाल म्हणाले ते योग्यच असल्याचं फडणवीस म्हणाले. मला जी माहिती आहे त्यानुसार ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते नंतर राज्यपालांना भेटायला गेले होते त्याच राज्यपालांनी त्यांना ॲडवाईस केलं होतं की अशा प्रकारच्या धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाही, योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही पत्र पाठवा. पण त्यांचाही इगो होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही ते बदलणार. शिंदे गटानं एकीकडे शिवसेनेवरती दावा सांगितलेला आहे, त्यांना शिवसेना मिळाली आहे. त्यानंतर आता संसदेतल्या शिवसेना कार्यालयाचा ताबाही एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांकडे देण्यात आलेला आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांना ही माहिती दिलेली आहे. संसदेतलं हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांकडून वापरण्यात येत होतं, मात्र आता ही मालकी पूर्णपणे लोकसभा सचिवालयानं शिवसेनेला दिलेली आहे. यावेळी आमच्या पक्षाला मानत असाल तरच संसद कार्यालयात प्रवेश करा असा इशारा खासदार राहुल शेवाळेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना दिलेला आहे. विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयानंतर आता संसदेतील शिवसेना गटाचं कार्यालय सुद्धा शिवसेनेला मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बैठक घेतली गेलेली आहे आणि या बैठकीत संजय राऊत यांच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणूक आयोगानं आता पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिल्यामुळे शिंदेंची शिवसेना सक्रिय झालेली आहे. शिवसेनेच्या सर्व आस्थापना आणि पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यास या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे. सोमवारी विधिमंडळातील शिवसेना पक्षाचा कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर
आता संसदेतलं कार्यालय सुद्धा शिवसेनेनं ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान BMC मुख्यालयातील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाची तयारी सुरू झालेली आहे. आता ज्याचा पक्ष असेल कार्यालयही त्याचाच असेल असा दावा केला जातोय. जे शासनाचं आहे, जे आम्हाला पक्ष म्हणून आमचा त्याच्यावर अधिकार आहे, त्याच्यामध्ये कुठेही त्यांची मालकी नाही आहे. शासनाने या दिलेल्या फॅसिलिटीज असतात आणि त्याच्यावर अधिकार शिवसेना म्हणून आमचाच आहे आणि तो अधिकार आमचाच राहणार. कारण आम्हाला पक्षाचं कार्यालय हे विधिमंडळ जे पक्ष असतो, विधिमंडळची जी यंत्रणा असते त्यांनी आम्हाला दिलेली ती फॅसिलिटी असते. पक्षाचं कार्यालय म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेली जी फॅसिलिटी असते ती गव्हर्नमेंटने दिलेली फॅसिलिटी आहे, ती काय त्यांच्या मालकीची फॅसिलिटी नाही. की 2 पक्ष झाले, एकाने एक पक्ष तुम्ही काढला, पण तो पक्षच तुम्ही आता घेऊन जाताय काय. उद्या मातोश्री पण तिथे आता बाळासाहेबांचं जे खुर्ची आहे हे आहे ती मातोश्री पण आमचीच आहे, ते घर पण आमचंच आहे. हे इथपर्यंत जाण्याची काही गरज नाही आज कुणीच या बाबतीमध्ये. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवरती आलेली आहे. शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पडते आहे. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक बोलावली गेलेली आहे. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिलेली आहे. या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी नेमकी कशी पाहिजे, त्यात कोण कोण असतील यावर चर्चा होणार असून पहिल्यासारखीच शिवसेनेची एक राष्ट्रीय कार्यकारिणी असावी यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. ही बैठक संपल्यानंतर बैठकीतून निर्णय जाहीर करण्यासाठी शिवसेना पक्षाची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्य नेतेपदावरती सर्वानुमते निवड केली जाणार आहे. शिवसेनेचे संसदीय नेते म्हणून ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे. तसंच पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि इतर प्रवक्त्यांची नियुक्ती सुद्धा जाहीर केली जाऊ शकते. शिंदे गटानं विधिमंडळ कार्यालयाचा ताबा घेतलाय. हे अपेक्षितच होतं. शिंदे गटाला शिवसेना पक्ष चिन्ह मिळालं नसून ते भाजपकडनं दिलं गेलं आहे. उद्धव ठाकरे आमच्यासाठी व्हीप असून ते जो आदेश देतील तो पाळू, आम्ही कारवाईला घाबरत नाही असं आव्हान कैलास पाटलांनी दिलंय. म्हणजे आम्ही ज्या पक्षानं किंवा ज्या पक्षप्रमुखांनी आम्हाला बी फॉर्म दिले, ज्यांच्या नावावर आम्ही निवडून आलो, आम्ही त्यांच्यासोबत आहेत. सर्वसामान्य जनतेला, शिवसैनिकांना आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून आम्हाला आमदार केलेला आहे. त्यामुळं आमच्यासाठी त्या तांत्रिक बाबीपेक्षा उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश देतील तो आमच्यासाठी व्हीप असेल आणि आम्ही त्याचं पालन करणार. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना ही आता जास्त सक्रिय झालेली आहे. या सेनेच्या संदर्भातली पुढची बातमी आपण पाहतो आहोत. उद्धव ठाकरेंना आणखी एक जबरदस्त झटका दिला जाणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या पदावरती ठाकरे गटाला पाणी सोडावं लागणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी धोक्याची घंटा आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आता सत्ता पक्षाचा भाग झाले असल्यानं त्यांना विरोधी पक्षनेते पदावरती ठेवू नये अशी भूमिका शिवसेनेकडनं घेतली जाऊ शकते. तसं झालं तर अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं. दुपारच्या बातम्यांमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत. आता पाहूयात बातमी औरंगाबादमधनं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडमध्ये शेतकरी मोर्चाद्वारे संजना जाधव यांचं पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. संजना या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती संजना यांनी हा मोर्चा काढला होता. हा मोर्चा म्हणजे संजना यांचं पॉलिटिकल लॉन्चिंग असल्याचं सांगितलं जात आहे. या मोर्चातनं संजनांचं राजकीय पदार्पण होत आहे. कन्नडमधून संजनांना भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढण्यासाठी उभं केलं जाणार असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे. संजना या माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी आहेत. तर आपण पाहतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती संजना दानवे यांनी मोर्चा काढलेला आहे. संजना या हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी आहेत.
तर रावसाहेब दानवे यांची कन्या आहे. कन्नडमधनं त्या निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय. भव्य शेतकरी मोर्चा आज त्यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. कन्नडमध्ये एका राजकीय पर्वाची सुरुवात झाली असं म्हणायचं का ह्या मोर्चातून? याला राजकीय पर्व असं म्हणता येणार नाही, कारण मी गेल्या 2003 पासून या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये फिरते. त्याला राजकीय पर्व असं म्हणता येणार नाही. मी गेल्या महिनाभरापासून जो दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, ज्या युवकांच्या समस्या होत्या, ज्या वृद्ध मंडळाच्या वृद्ध महिलांच्या बचत गटाच्या, या सगळ्या समस्येची मला त्या ठिकाणी जाणीव झाली. म्हणून आज त्यांच्या सर्वांसाठी मी आणि माझे सर्व सहकारी रस्त्यावर उतरलो. बरं, काय हे शक्ती प्रदर्शन आहे संजय जाधव यांच्या आगामी निवडणुकीसाठी? याला तुम्ही कोणत्या नजरेनं बघतात ते मला माहिती नाही, पण माझ्यासाठी हे कुठलंही शक्ती प्रदर्शन नाहीये. माझ्यासाठी हे मी आणि माझे सर्व शेतकरी कष्टकरी बांधव रस्त्यावर उतरलो आहे. शासनाने कुठेतरी त्या ठिकाणी आमची दखल घेतली पाहिजे, त्याच्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलो. पण कार्यकर्ते भाषणामध्ये सगळे भावी आमदार तुम्हाला म्हणत होते. आता इथल्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे भावी आमदार आहेत. तुम्ही काय याच्यापासून बघताय? माझे कार्यकर्ते जे ठरवतील तीच माझी दिशा लोक आहे. तुम्हाला आमदार करायला तयार आहेत. माझे कार्यकर्ते जे ठरवतील तीच माझी दिशा आहे. हर्षवर्धन जाधव हे जेव्हा जेव्हा जिंकले, पडद्यामागचे हिरो तुम्ही होता, हे सगळ्यांना माहित आहे. आता सुद्धा तुम्ही तो डायलॉग मारलेला आहे. काय याच्यामध्ये तुम्हीच मेहनत घेत होता सगळे? मी आणि माझे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी मिळून 2003 ते 2020-21 म्हणाव ही मेहनत घेतलेली आहे. पण आता का कशी असणार? आता स्वतःच हिरो होणार का पडद्यामागचे हिरो तर राहणार? माझे कार्यकर्ते ठरवतील की मला झिरो करायचं का हिरो करायचं. बातमी आहे मुंबईतनं आदित्य ठाकरेंच्या संदर्भातली. आदित्य ठाकरेंना भाजपानं दणका दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्याला ब्रेक लागलेला आहे. पवई तलाजवळचा सायकल ट्रॅक प्रकल्प हा रद्द करण्यात आलेला आहे. या प्रकल्पावरनं नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केलेली आहे. करदात्या मुंबईंच्या 66 लाख रुपयांचा चुराडा आदित्य ठाकरेंनी केला असा आरोप नितेश राणेंनी ट्विटमधनं केलाय. काही लहान मुलांना मुंबई आपली बापाचीच वाटते. पाहिजे तिथे सायकलिंग ट्रॅक बनवायचा, पाहिजे तिथे व्ह्यूइंग गॅलरी बनवायची आणि मुंबईचं पर्यावरणाचं नुकसान करायचं. आणि ते पण कधी, जेव्हा स्वतः पर्यावरण मंत्री असताना. विकासाला कोणालाच विरोध नाही, विकास झालाच पाहिजे, पण ते करत असताना पर्यावरणाचं नुकसान अगर तुम्ही करत असाल तर पर्यावरणाच्या नावाचे दाखले आणि भाषणं आणि मोठे मोठे आदर्श आम्हाला तरी ऐकू नका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक नसताना त्यांना जबरदस्तीनं मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा आरोप माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेला आहे. नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरती जबरदस्त टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बळीचा बकरा बनवल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नेते नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता असं मतही कोश्यारींनी व्यक्त केलंय. तर कोश्यारी खोटारडे असून त्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय का मान्य नाही केला असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वो इन चीज़ों से दूर रहें. वो संत प्रवृत्ति का आदमी है, जबरदस्ती किसी के कहने से आगे मुख्यमंत्री बन गया है. उनको तो अपने संगठन चलाना चाहिए था है? अब वो उनको चढ़ा दिया गया. अब चढ़ाने वाली को हमारे हिंदी में बोलते चढ़ जा बेटा सूली पर भली करेंगे राम है. तो इसलिए मुझे लोग कभी कभी कहते हैं कि भाई क्या आपको उन पर वो आता है. मैंने कहा नहीं, मुझे तो थोड़ा दया भी आती है. ठीक है, पॉलिटिकली तो लोग बोलेंगे, पॉलिटिकली किनकी क्या बात हुई वो जाने है. पर मैं कह सकता हूँ कि पॉलिटिकली पर्टिकुलरली फॉर द चेयर आई थिंक ही इज नॉट द फिट पर्सन. हो सकता है उनके लड़के आगे और आगे बढ़ जाए, ठीक हो जाए. आदित्य कोश्यारी खोटं बोलतात. मुळात कॅबिनेटने एखादी शिफारस पाठवली की ती 72 तासात मंजूर करायची असते. 72 तासात कॅबिनेटची शिफारस मंजूर करणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य आहे.
ते त्यांनी का टाळलं यावर त्यांनी बोलावं. हां, उगाच इकडल्या तिकडल्या इधर उधर की बात मत करणं. पण ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकासारखेच वागत होते आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच काम करत होते. मंत्रिमंडळाच्या शिफारशी त्यांनी का मान्य केल्या नाहीत हे त्यांनी आधी सांगावं. आता बातमी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या संदर्भातली. अशोक चव्हाण यांच्या नावाचं खोटं लेटर पॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोपही अशोक चव्हाण यांनी केलाय. धर्माबाद तालुक्यातल्या कारेगाव इथल्या सभेत ते बोलत होते. या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या जिल्हा अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केलेली आहे. आपल्याकडनं अज्ञात व्यक्तीकडनं पाळत ठेवली जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. माझ्या नावाचं लेटर पॅड, खोटं लेटर पॅड म्हणजे मधला मजकूर काढून टाकलेला, खाली मध्ये सही कायम ठेवली आणि मध्ये मजकूर असा लिहून काढला जो मराठा समाजाच्या मध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा. आज माझ्यावर पाळत आहे अशोक चव्हाण कुठे चाललेत गाडीने, कुठे भेटतात, कुठे कोणाला भेटतात आणि चर्चा अशी पण करतात याचा मेटे करा ह्यालाही मेटे सारखं करून टाका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांच्या आरोपावरती प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे. त्याचबरोबर या राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. अशोक चव्हाण यांना जे काही त्यांच्या बाबतीमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा सखोल त्याची चौकशी करण्याच्या सूचना निर्देश मी पोलीस महासंचालकांना दिलेत आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी देखील घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोनवरनं चर्चा केलेली आहे. त्यांचे जवळचे आमदार अभिमन्यू पवारांच्या फोनवरनं त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे आणि ती मान्य करू. वेळ पडल्यास सरकार न्यायालयात जाईल असं सुद्धा आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि सांगितलंय की तुम्ही जो निर्णय केला तो रिकन्सिडर करा आणि त्या संदर्भात राज्य सरकार सातत्याने तिथे पाठपुरावा करते आहे आणि जर त्यांनी तो रिकन्सिडर केला नाही, मला असं अपेक्षा आहे ते करतील, पण त्यांनी जो रिकन्सिडर केला नाही तर मग राज्य सरकारला न्यायालयात जाणं वगैरे सगळ्या ऑप्शन्सचा विचार हा करावा लागेल. कारण आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. विद्यार्थ्यांना निराश करून आपल्याला चालणार नाही, ते आपलं भविष्य आहे. त्यामुळे त्या संदर्भात जे करता येईल ते आम्ही करू. माझी एवढीच त्या संदर्भात विनंती असणार आहे की कोणी यात राजकारण आणू नये, कारण राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे याच्यात राजकारण न आणता विद्यार्थी हिताचे निर्णय आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यावे लागतील. आजपासून सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. 12वी हा महत्त्वाचा टप्पा आहे, पण कोणतीच परीक्षा ही शेवटची नसते. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासानं आणि कोणताही ताण न घेता परीक्षा द्या. तसंच यशापयशाची चिंता नको. प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांना कोणीही थांबवू शकत नाही असा मित्रत्वाचा सल्ला सुद्धा फडणवीसांनी विद्यार्थ्यांना दिलाय. राज्यात अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरती अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे. आंदोलनामुळे अमरावती विद्यापीठाचा 23 फेब्रुवारीला होणारा 39वा दीक्षांत समारंभ स्थगित करण्यात आलेला आहे. आश्वासित प्रगती योजना करणं, पुनरुज्जीवित करणं, 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी सगळ्या कर्मचाऱ्यांना देणं, लाभाची योजना लागू करणं, विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरणं, 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणं अशा मागण्यांवरती संघटना ठाम आहेत.
आम्ही ह्या एकत्रित राहून आज हे आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासनाने यापरही दखल घेतली नाही तर हे आंदोलन किती दिवस चालेल, किती चिघळेल याची आम्ही आता शाश्वती देऊ शकत नाही. कारण की आता चेंडू जो आहे तो शासनाच्या दरबारी आहे आणि त्यांनी या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त असून त्यांनी आताच्या ताबडतोब मान्य कराव्या. यवतमाळच्या पुसदमधील डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या 4 प्राध्यापकांची उदगीरला बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचे विद्यार्थी आक्रमक झालेत. प्राध्यापकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केले. प्राध्यापकांच्या बदलीमुळे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तर जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. मावळच्या कातवी येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे. कातकरी समाजातील ग्रामस्थांना जमिनी परत देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. मात्र अजूनही जमिनी परत न मिळाल्यानं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आमच्या जमिनी हडपणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. रामचंद्र कडलक या इसमाने सार्वजनिक जमीन जवळजवळ 22 एकर जमीन आहे. त्या जमिनीची त्यांनी आमच्या कोणाच्या सह्या नसताना इतर लोक दाखवून ती जमीन लाटलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला ते अजिबात येऊ देत नाहीत. सरकारकडे मागणी हीच आहे की आमची जी इनामी जमीन आहे ती आमची आहे, ती आम्हाला कानून कायद्यानुसारच आम्हाला मिळाली पाहिजे. आमच्या जवळजवळ 1966 सालापासून ज्या जमिनी बळकावल्यात खांडगे लोकांनी या आम्हाला परत मिळल्या पाहिजेत. हे काय आम्ही त्यांना खरेदी खत किंवा काही असं करून दिलेले नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यात काजूबागेला लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झालेला आहे. हातखंब्याजवळच्या तारवेवाडीमध्ये ही घटना झालेली आहे. तारवेवाडीमध्ये सकाळी वणवा लागला होता. हा वणवा विझवण्यासाठी गोविंद घवाळी बागेत गेलेले होते. मात्र वणवा जास्तच भडकल्यानं ते त्या आगीत अडकले आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सरपंच यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी परिसरात सातत्यानं वणवे लागतायत आणि या वणव्यांनी आता शेतकऱ्यांचाही बळी घेतलाय. बातमी आहे मालेगावातनं. मालेगावामध्ये एक आगळा वेगळा स्टंटबाज पाहायला मिळालेला आहे. मुंबई महामार्गावरती 40गाव फाटा ते सायने दरम्यान एका तरुणानं बाईकवरती जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. भगवान फरस उर्फ भगत सिंग असं या तरुणाचं नाव असून तो मालेगावच्या टोकडे गावात राहतो. मोटरसायकलला दोन्ही बाजूला दुधाचे कॅन ठेवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला भगवा ध्वज घेऊन तरुणानं ही जीवघेणी स्टंटबाजी केलेली आहे. अंगाचा थरकाप उडून देणारी ही स्टंटबाजी या तरुणानं अनेक वेळा केल्याचं सांगितलं जातंय. स्टंटबाजी करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आता बातमी आहे वर्ध्यातनं. वर्धेकरांना सतवणारी ही बातमी आहे, कारण की वाहन तोडफोडीचं लोण मुंबई पुण्यानंतर आता वर्ध्यातही पोचलेलं आहे. वर्ध्याच्या हिंदनगरात मध्यरात्रीच्या सुमारास 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती. 3 जणांनी या वाहनांची तोडफोड केल्यात परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बातमी आहे देहूरोडमधनं. देहूरोडमधल्या भाजी मंडई परिसरात नागरिकांच्या घराबाहेर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. या 2 वाहनांचं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.